कसं आहे जेव्हा टीका होते ना ठाकरे ब्रँडवर किंवा राजसाहेबांवरती, तेव्हा साधे अजून राजकीय दृष्ट्या दोघे एकत्र आलेले नाहीयेत. फक्त कौटुंबिक विषय असतील किंवा अराजकीय विषय असतील, ह्याच्याकरता नुसते दोन बंधू एकत्र आले तर मला वाटतं हे काय एवढे थरथरेत आणि घाबरलेत हेच कळत नाही. तो त्यांचा अभ्यास त्यांना लखला भाऊ. परंतु ही भीती असणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण असं आहे की मी परवा त्या अमित साटम काय बोलले, काय त्यांनी जे काय ते जे माझ्या भाषेत सांगायचं ती अकलेची दिवाळखोरी आहे. ते मुंबई शहर अध्यक्ष आहेत. ते म्हणाले काहीतरी मुंबईचा महापौर कोण होईल. तर कदाचित ते विसरले असावेत की 106 हुतात्म्यांच्या बलिदानावरती ही मुंबई उभी राहिलेली आहे. कळलं का? आणि कोण होईल ह्याच्यापेक्षा जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा झाला होता आणि जेव्हा तुमच्यासारख्या चॅनल्सच्या लोकांवरती गाड्या जाळल्या होत्या, सगळ्या जाळल्या होत्या, तेव्हा अमित साटम नावाचे महाभाग हे कुठल्या बिळात लपले होते. काहीतरी मी सगळा रंग पुसून काढणारे वगैरे. एक क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. ही क्रोनॉलॉजी अशी आहे, तुम्ही गेल्या काही महिन्याचं नीट जर राजकारण बघितलं तर पहिल्यांदा हिंदी भाषेवरनं सुरू झालं, पहिली ते पाचवीच्या. ते सक्सेसफुल झालं नाही, त्याला विरोध झाला. त्याच्यानंतर कबूतर खाना आला, ज्याच्यामध्ये लोढा होते. मुंबईचे पालकमंत्री कोण? तर मंगल प्रभात लोढा. बरोबर. तिसरं, हा जो आत्ताचा विषय आहे, मला एवढंच त्यांना म्हणायचंय की तुम्ही जर सगळं बघितलं ते देशाचे राष्ट्रपती 2002 ते 2004 एपीजे अब्दुल कलाम होते. सन्मान्य मोहन भागवतांची स्टेटमेंट अमित साटमांच्या आम्ही त्यांच्या ईमेल आयडी वर पाठवतो. इथे मला वाटतं विश्वास पाठकजी बसलेत, मला तर दिसत नाहीये. ते स्वतः विद्वान आहेत. माधव भंडारी स्वतः यांचे अतिशय उत्तम प्रवक्ते होते. तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं नसतं. मी टीका समजू शकतो. मला कळत नाही यांचं एवढं जर प्रेम चालू आहे तर परवाच्या मॅचला हे असे एकदम शेपूट खाली घालून खाली का बसले? नव्हती व्हायला द्यायची मॅच. आपल्या सोयीसाठी मुंबईत राहिलेल्या माणसाला क्रिकेट किंवा आयसीसीचे नियम यांचे दुसरे एक प्रवक्ते होते, ते शिकवत होते. त्यांनी शिकवू नये. 2 पॉइंट मिळण्यापेक्षा 2 पॉइंट मिळणं महत्वाचं होतं का जे 26 जण तिकडे हत्याकांड घडलेलं होतं ते महत्वाचं होतं. थोडक्यात संपवतो सॉरी, मला माहिती मी जास्ती बोलतोय, थोडक्यात संपवतो. आपले ज्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत त्यांचं योगदान तुम्ही नाकारणार आहात का?